बालरंगभूमी परिषद शाखा सोलापूरतर्फे इतिहास महाराष्ट्राचा 2026 प्राथमिक फेरी उत्साहात संपन्न. स्नेहल कोळी स्वामिनी भागानगरे हे राज्यस्तरावर जिल्ह्याचे नेतृत्व करणार. सोलापूर बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने आणि शाखा सोलापुराच्या आयोजनातून इतिहास महाराष्ट्राचा 2026 या राज्यस्तरीय महोत्सवांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित एकपात्री नाट्यछटा, स्वगत, समूह सादरीकरण, नृत्य व संगीत या विविध कला प्रकारांच्या प्राथमिक फेरीचे आयोजन सीमा येलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले असून एकल गट क्रमांक 1 मध्ये स्नेहल कोळी तर एकल गट क्रमांक 2 मध्ये स्वामिनी भागानगरे हे बाल कलावंत अहिल्यानगर येथे होणाऱ्या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती बालरंगभूमी परिषदेच्या प्रमुख कार्यवाह अर्चना अडथुळ यांनी दिली आहे. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरंगभूमी परिषद शाखा सोलापूरच्या अध्यक्ष सौ सीमाताई येलगुलवार, प्रमुख अतिथी व परीक्षक म्हणून अमोल देशमुख, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील नाट्यतज्ज्ञ तसेच इतिहास अभ्यासक व सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री सुभाष माने, नियामक मंडळाचे सदस्य सुमित फुलमामडी, कार्याध्यक्ष पद्मकर कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह अर्चना अडथुळ, सहकार्यवाह संजय सावंत, मच्छिंद्र सपताळे, ज्येष्ठ संगीतज्ञ प्रशांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आणि आम्ही काय सुचवू पडे की एखाद्या दिग्दर्शकाकडे तुम्हाला पाठवू, अनुभवी व्यक्तीकडे पाठवू, ते तुम्हाला अजून काहीतरी गोष्टी सांगतील आणि राज्याच्या त्या स्पर्धेपूर्वी तुम्हाला पॉलिशिंग करून सोलापूरचं नेतृत्व करण्याचं बहुमान जो मिळाला आहे तो अधिक यशाकडे वाटचाल करण्यासाठी आम्ही तुम्हाला सहाय्यभूत निश्चित करू, अशी मी परिषदेच्या वतीने ग्वाही देतो. आणि सगळ्यांनी उत्तम असं सादरीकरण केलं, परंतु मी पुन्हा म्हणेन की अनेक त्रुटी आहेत, ते पूर्णत्वास न्यायचे आहेत. शुभेच्छा देतो तुम्हाला सगळ्यांना निकालासाठीच्या, आणि मी इथं थांबतो. जय जय बाबा. तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल ना, मी कोण? कोणाच्या दृष्टीने एक साधी स्त्री, पण कोणाच्या दृष्टीने होळकर घराण्याची सून, तर कोणाच्या दृष्टीने एक राणी, पण माझ्या प्रजेच्या दृष्टीने मी लोकमाता. माझा जन्म चमडी या छोट्याशा गावात झाला. माझे वडील मानकोजीराव शिंदे यांनी मला लहानपणापासून देवभक्ती, संस्कार, माणुसकी याची शिकवण दिली. मी रोज मंदिरात जायचे, देवासमोर हात जोडायचे. पण एक दिवस माझ्या